महाराष्ट्रातून बांगलादेशात निर्यात होणाऱ्या संत्र्यांवर आयात शुल्कात 50% सबसिडी देण्याचा सरकारनं निर्णय घेतलाय। मात्र सरकारच्या निर्णयाचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळत नाहीये। थेट अनुदान खात्यात जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शासनानं महाराष्ट्रातून बांगलादेशात निर्यात होणाऱ्या संत्र्याकरिता आयात शुल्काच्या 50% रक्कम अनुदान स्वरूपात अदा करण्याचा निर्णय नुकताच घेतला। परंतु याचा फायदा शेतकऱ्यांना न होता केवळ व्यापाऱ्यांना होत आहे। खरे शेतकरी यापासून वंचित असल्याचा आरोप बाजार समितीच्या संचालिका अर्चना मुरुमकार यांनी केला आहे। त्यामुळे अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना 30,000 रुपये प्रति हेक्टरी मदत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। बांगलादेशात आयात शुल्क वाढवल्यानं विदर्भातील संत्रा गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात पाठवणं बंद झालं होतं। परिणामी संत्र्यांची मागणी कमी होऊन शेतकऱ्यांना कमी दरात संत्रा विकावा लागला।